यशच्या मनामध्ये लाईफ पार्टनर बद्दलची जी कल्पना आहे, अपेक्षा आहे ना, त्यात नेमकी आपली पूजा बसत नाहीये ग. आणि तुम्हाला तर माहिती आहे, आपण आजच्या यंग जनरेशनला म्हणजे त्यांना फक्त सपोर्ट करू शकतो, सजेस्ट करू शकतो. त्यांना काही आपण फोर्स करू शकत नाही ना. आय नो. अगं पूजाबद्दल तू काय मला सांगते? ओ किती क्यूट आहे ती, किती सुंदर आहे तुझी मुलगी. मला बघता क्षणी आवडली होती. पण आता ज्या यशला तिच्याबरोबर लग्न करायचंय, तो जर शुअर नसेल तिच्या बाबतीत, तर मी तरी त्याला किती फोर्स करणार. या हो ना, हे नाही वर्कआउट झालं. बाय. काय तुझं? हक्कललं होतं ना मी तुला, का परत आलीस? हा बघा फोन इथे पडलाय आणि मी घरभर शोधतेय. बहिणी काय झालं? इतकं थकल्यासारखं का वाटतंय? मी पाणी आणू का तुमच्यासाठी? डोकं फिरवू नको माझं. आधी ते यशने डोकं फिरवलं, तर तुझी भर नको आता. त्याचं काय? यशने काय केलंय? चांगलं मोठं स्थळ आणून दिलं होतं त्याला, नकार दिला त्याने चक्क. काय सांगताय तुम्ही? त्याला समजावलं नाही का? मी त्याला समजावूनही त्याने माझं ऐकलेलं नाहीये. तुम्ही त्याला समजावून देखील यशने ऐकलं नाही, असं याआधी कधी घडलेलंच नाहीये. एक्झॅक्टली. ह्या यशच्या डोक्यात काय चाललंय ना, हेच कळत नाहीये मला. जर त्याच्या डोक्यामध्ये दुसरंच कोणीतरी असेल तर? आर यू ओके? असा का बघतोयस माझ्याकडे? तू अजूनही सिरियस वाटतोयस म्हणून विचारलं ना. तुला सांगितलं ना मला काय झालं नाही, एकदा सांगून कळत नाही. हेच तू शांतपणे सांगू शकतोस ना. एवढं चिडतोयस काय माझ्यावर? तुला नेहाच्या लग्नाबद्दल कळलं ना ग? अगं कळलं ना, पण नेहाचं बरं आहे ग. म्हणजे इथे माझं पहिलं लग्न जुळत नाहीये आणि ही दुसरं करायला निघालीये. पण मी काय म्हणते, एकदा लग्न झालं होतं ना, ते तिला टिकवता आलं नाही आणि तू दुसरं लग्न करते. मला तरी ना हा सगळा वेडेपणा वाटते. म्हणजे मन एकदाच जुळतं आणि लग्नही एकदाच होतं. ती हे जे सगळं काही करते ना, ती फक्त एक सेटलमेंट आहे, बाकी काय नाही. काय सेटलमेंट? कसली सेटलमेंट? नाही, नेहाने दुसरं लग्न का करू नये? आय अग्री की तिचं पहिलं लग्न नाही टिकलं, पण त्यात तिची काय चूक आहे? ती व्यक्ती जर का बेजबाबदार निघाली, तर त्यात नेहाने त्याची शिक्षा का भोगायची आणि किती दिवस भोगायची? पहिल्यांदा सगळ्याच गोष्टी मनासारख्या नाही घडत. कधी कधी माणसं नाही ओळखतायत किंवा मन नाही जुळत. आणि बऱ्याचदा होतं असं, बऱ्याच लोकांबरोबर होतं. आपण आजूबाजूला बघतो कितीतरी ब्रेकअप्स होत असतात. पण एखाद्या नात्यामध्ये अपयश मिळालं म्हणून दुसरं नातं जोडायचंच नाही, याला काय अर्थ आहे? कदाचित दुसऱ्यांदा आयुष्यात येणारी व्यक्ती तिला करेक्ट मिळू शकते, मन जुळू शकतात, प्रेम फुलू शकतं. कदाचित दुसऱ्यांदा तिला हवी तशी व्यक्ती मिळू शकते आणि छान नातं जुळू शकतं. नेहाच्याही बाबतीत असं घडू शकतं. इनफॅक्ट असंच घडावं असं मला वाटतं. हे तिचं आयुष्य आहे आणि तिच्या आयुष्यावर कमेंट करायचा हक्क तुम्हाला अजिबात नाही. व्हॉट? आय वॉन्ट एन आन्सर. बापरे, याला अचानक असं काय झालंय?
हेच मला तुला म्हणायचंय. पहिल्यांदा आयुष्यात आलेली व्यक्ती चुकीची निघाली तर परत नातं जोडायचं नाही. याला काय अर्थ आहे? कदाचित दुसऱ्यांदा आपल्याला हवी तशी व्यक्ती मिळू शकते आणि नातं अजून चांगलं फुलू शकतं. आता हे तूच म्हणालास ना यश, मग आता ह्याच्याविषयी तुझं काय म्हणणं आहे? बॉस, तू तुझ्या तोंडून काय नाही सांगितलंस तरी आता मात्र तुझ्या तोंडून हे वधून घ्यावंच लागेल आणि ते वधून घेणारी व्यक्ती एकच, नेहा. सांभाळून, हळूहळू. तू परिचय वर्ताणीस. चल आधी इथे त्या कठड्यापासून लांब हो. आधी चल ये इथे. आपण पडू नये म्हणून तो कठडा आहे. यश प्लीज, मला भीती वाटते. ये इथे. का आणि तू काय? तुला मला काही सांगायचं नाहीये ना? मला सगळं कळलंय. काय कळलंय तुला? आता उगाच ताकाला जाऊन भांड नको लपूस. कुठलं ताक, काय भांड, तू काय बोलतेस नेहा? तू प्रेमात आहेस ना? काही बोलतेस तू? तुला कोणी सांगितलं? तुझा चेहरा सांगतो. हे बघ, मी ऍक्च्युली रात्रभर नीट झोपलो नाहीये म्हणून असं वाटतंय. कशी होणार झोप? म्हणजे मनातल्या मनात कुढत असतो, कोणाशी काही शेअर करत नाही. अजून तिलाही सांगितलं नसेल, हो ना? आणि माझा चेहरा घेऊन फिरतोस. नेहा, तुझा काहीतरी गैरसमज होता. गैरसमज होता की मी तुझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि तू माझ्याशी सगळं शेअर करतो, पण असं काही नाही. नेहा प्लीज यार. मग नजर का चोरतोस? थेट डोळ्यात बघून सांग की तू प्रेमात नाहीयेस. मला मिळालं माझं उत्तर. तू कबूल कर किंवा नको करूस, तुझ्या डोळ्यात दिसतंय तू प्रेमात आहेस. नेहा, मी कोणाच्याही प्रेमात पडलो नाहीये. नाही? मग डोळे मीट. काय? डोळे मीट. कशाला? डोळे मीट आधी. तिचा चेहरा दिसला की तुझ्या चेहऱ्यावर एक वेगळं स्माईल येतं. जो चेहरा बघितल्यावर असं वाटतं फक्त तिचाच चेहरा बघत राहावं. तिच्या एका स्माईलसाठी तू सगळं काही करायला तयार आहेस. यश, खरं सांग, प्रेमात पडलायस ना तू? यश, खरं सांग, खोटं नको बोलूस. तू प्रेमात आहेस ना? यश, तू प्रेमात आहेस ना यश? हो, प्रेमात पडलो. मला माहितीच होतं, तुझा चेहरा सांगतोय. खूप लकी आहे ती मुलगी. आणि आता लवकरात लवकर जाऊन तिला प्रपोज कर. आणि जर ती काही बोलली नाही ना तर मला सांग, मी तिला सांगेन की यश तुझ्या प्रेमात आहे आणि तू किती लकी आहेस ते. आय एम सो हॅपी फॉर यू यश. ह्या चक्कर मध्ये राहिलंच माझ्या लग्नाची पत्रिका.
परी म्हणाली माझ्या फ्रेंडला दे आणि सांग माझ्या आईच्या लग्नाला यायचंय. हं आणि तू तुझ्या तिलाही घेऊन ये. परीच्या आईचं आग्र्याचं निमंत्रण आहे असं समज. के ना. आता खाली आहे, मी खाली जाते. मी बोलणार. अरे काय ही काय सगळी जण सांगतात मला तू बॅग भरून तू दुबईला निघालास म्हणून. सांग ना. नको ना जाऊ प्लीज. ऐक ना माझा. अरे असं काय झालं नेमकं. का तू असा अचानक का निघालास दुबईला मला सोडून. माझी दारू आवडत नाही की नाही तुला. तुला तिटकार आहे की नाही दारूचा. मी आत्ता सोडतो इथे. आत्ता या क्षणाला दारू सोडली. तू आलास तेव्हा काहीतरी जगावंसं वाटायला लागलं होतं ना मला. आणि आता तू मला सोडून निघून जाणार आहेस लगेच. हा हे बघ तू इथे असेल ना त्यामुळे मला असं वाटायचं की आता तू घरात आहे तुझ्याशी बोलायचं आहे. आता कुणाशी बोलणार आहे मी. कुणाशी तू नाही. मी नाही जोडू शकत तुला. अरे काय चाललंय तुमचं. काय आरडाओरडी आतमध्ये ऐकायला ते. पप्पा पप्पा बघा ना. आपलं यश आपल्याला सोडून दुबईला निघून चाललंय. मी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न करते पण तो ऐकतच नाहीये माझं. मला असं वाटतं तुम्हीच आता त्याच्याशी बोला. कदाचित तुमचं म्हणणं तरी ऐकेल तो. सगळ्यांची इच्छा आहे तर थांब ना इथे. अरे काय बोलताय तुम्ही. बघ ना माझं नाही ऐकायचं ना तुला. किंवा पप्पांचं तरी ऐक ना. थांब इथे. आय नो. म्हणजे तुला तिथे जावंच लागेल. म्हणजे आपला तिथला बिझनेस तुझ्यासाठी जास्त महत्वाचा आहे त्याच्यामुळे तुला जावंच लागेल. बट बघ तुझ्याशी सगळी माहिती तिला तरी ते थांबवायचा प्रयत्न करते तुला. मी सुद्धा याला थांबवते पण हा ऐकतच नाहीये. दोघींचं ऐक जरा. तू जाणार म्हणून काय अवस्था झाली बघ त्यांच्या मनाची. त्यांच्या मनाचा काही विचार कर. खूप विचार करून मी हा निर्णय घेतला आणि आता मी तो नाही बदलणार. काय काय बोलतोस तू. पप्पा सांगा ना तुम्ही. असं म्हणतात की जाणाऱ्याला अडवू नये आणि मी पण तुला अडवणार नाही. काय बोलताय तुम्ही. ओ गॉड सिमी यू आर टू गुड. एकदाचा यश दुबईला निघून गेला की मुंबई ऑफिसचा रस्ता माझ्यासाठी मोकळा. मी काय वाटेल ते करू शकते तिथे. जमीननी सगळं सांगितलंय मला. तुझा कबुली जबाब वगैरे सगळ्या गोष्टी कळल्यात मला. तू काय करावंस हे मी तुला सांगणार नाही. माझी खात्री आहे तुझा प्रेम तुला नक्की परत आणेल. काळजी घे व्यवस्थित जा. यश यश ऐकणार. ऐकणार कधीच नाही ऐकणार. कुणाचंच नाही ऐकणार. इतके दिवस यश होता. जीवाला थोडा आराम होता. पण आता मुंबई ऑफिसकडे मलाच बघायला लागणार. कुठे होतीस तू. फ्रेंड मी कधीपासून तुझी वाट बघतो. तुला यायला एवढा उशीर का झाला. ऍक्च्युली तुझ्या फ्रेंडचा ना वेळेच्या बाबतीत हा प्रॉब्लेमच आहे. नेहमी उशीर करतो आणि म्हणूनच जे घडून आहे ते घडून जातं. पण आज ना मी तुला फक्त तुला भेटायला आलो. पण का. कारण मी दुबईला जातोय कायमचा. म्हणजे मला कधीच भेटणार नाही. अगं मी तुला सोडून जात नाहीये. मी फक्त दुबईला जातोय आणि मी तुला आधी सांगितलंय ना तुला जेव्हा कधी माझी आठवण येईल फक्त मला हाक मार. मी येईन. ओके.
बाय बच्चा, बाय. पूजेची तयारी झाली, सगळे वाट बघतायत. येत आहे ना? हो. काय झालं बाळा? मी नाराज आहे. ते दिसतच आहे मला तू नाराज आहे. बोल काय झालं? मी आता फ्रेंड बरोबर कट्टी घेणार आहे. तो तुझ्या लग्नाला थांबला का नाही? सगळी लोक थांबले आणि त्यांनी पण थांबायला पाहिजे होतं ना. तो थांबला नाही म्हणून मी ओजसला बोलवलं. तो तुला भेटला की त्याला सांग की मी नाराज आहे त्याच्यावर. बाळा, असं नाही बोलायचं आणि असं रागवायचंही नाही. तुझा फ्रेंड खूप चांगला आहे ना? आहे ना, मी कुठे नाही म्हणते. आज तो आला असता अजून चांगलं झालं असतं ना. बाळा, त्याचं काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून तो गेला ना. नाहीतर तो तुला सोडून कधी जातो का? खरंच असं काही महत्वाचं काम असतं का? माहिती नाही, असेल काहीतरी. पण तू असं त्याच्यावर रागवायचं नाही. त्याला खूप वाईट वाटेल ना. मग परीला पण वाईट वाटेल. आता रागवणं सोडून दे आणि बाहेर खेळायला जा. आईला पण आवरायचंय ना. मी ओजसला सांगते की फ्रेंड बरोबर माझी बट्टी झाली. जा. हॅलो, बोल यश. कोण यश? कोण बोलतोय? आवाज पण ओळखला नाहीस. दादा तू? कशी आहेस तू? दादा तू लग्नाला येणार आहेस ना? तेच सांगायला फोन केला. मी नाही येऊ शकणार. भीती वाटते मला. माझ्या येण्याने काहीतरी बिनसणार आणि त्याचा परिणाम तुला भोगावा लागणार. त्यापेक्षा मी दूर आहे तोच बरं. दादा पण हॅलो. माझ्या आयुष्यात नक्की काय चाललंय मला खरंच काही कळत नाहीये. आधी मला हे लग्न करायचंच नव्हतं. मग परी तयार झाली म्हणून आणि आता सगळे खुश आहे तर मला का आनंद नाही वाटत आहे. आधी यश नाही म्हणाला, आता दादा पण यायला नाही म्हणतोय. असं का घडतंय? का आज मला इतकं अस्वस्थ वाटतंय? हा, तू निघतोयस ना? अजिबात नाही. म्हणजे एअरपोर्टला येतोयस ना? सॉरी बॉस, पण मी आता आपल्या ऑफिसमध्ये. मस्करी बस झाली. तू येणार नाहीस ना बरोबर दुबईला? या विषयावरती आपलं ऑलरेडी बोलून झालेलं आहे. मी कुठेही येणार नाहीये. समीर, मी तुझी वाट बघतोय. लवकर ये एअरपोर्टला. ओके? त्याचा काही उपयोग होणार नाही. मी येणार नाहीये. मग फोन का केला होतास? मी फोन एवढ्या करता केला होता की तुझा विचार तर बदलला नाही ना हे मला जाणून घ्यायचं होतं.
तो आता बदलणार नाही. ठीक आहे, शुभेच्छा. शुभेच्छा म्हणजे समीर हे बघ, मस्करी बस झाली. तू एअरपोर्टला आत्ताच्या आत्ता येतोयस. वी आर गोइंग टुगेदर. तू मला प्रॉमिस केलंय समीर की काही झालं तरी तू माझ्याबरोबर नेहमी असशील. हो, मी कमिट केलं होतं यश, पण मी ही कमिटमेंट त्या यशला दिली होती जो धाडसी होता, जबाबदारी घेऊन लोकांना भिडणारा होता, स्वतःच्या हिमतीवरती धाडसाने काहीतरी करणारा होता. सॉरी टू से दिस, पण आत्ताचा जो यश आहे ना, हा यश भित्रा आहे, घाबरट आहे. इतका घाबरट आहे ना की तो स्वतःच्या माणसांना, ज्यांच्यावरती त्याचं प्रेम आहे, त्यांना सोडून पळून चाललाय. इतका भित्रा आहे ना की त्याला स्वतःच्या फिलिंग्स एक्सप्रेस करायचं सुद्धा भान नाहीये. आणि या भित्रट, या घाबरट यशसाठी मला काही करायचं नाहीये. तुम्हाला काही म्हणालास आणि किती जुन्या आठवणींचा उजाळा करून दिलास तरी मी तुझ्या बरोबर येणार नाही. आणि दिस इज फायनल. ठीक आहे, नकोय बसू. माझाही आग्रह नाहीये. फाईन, हॅपी जर्नी, बाय. अहो, इथे नेहा कामत यांचं घर कुठे आहे? काय काम होतं तुमचं? अहो बोला ना, नेहाकडे काय काम होतं? आम्हाला त्यांचं घर विकत घ्यायचंय. काय काय चाललंय तुमचं परांजपे? मी काय केलं? तुमचं अजून लग्नही झालेलं नाहीये नेहा बरोबर, आणि तुम्ही तिचं घर विकायला काढलं. तुम्हाला काही कळतं का? तुम्हाला एवढाही धीर धरवत नाही का? कोणी सांगितलं? सांगितलं काय? ते जोडपं दिसतंय का तिकडे? पटकन बघू नका हो. ते जे जोडपं आहे ना, ते मगासपासून नेहाचं घर कुठे असं विचारतंय. त्यांना घर विकत घ्यायचंय तिचं. तुम्हाला काही कळतं का? ही गोष्ट जर कळली ना नेहाला तर काय होईल? काकू, मला ते तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. आता मी खूप कामात आहे ना, आता नको. हा काकू प्लीज. अरे नको ना, आता त्रास देऊ. तू जा ओजशी खेळायला जा. बरं जा जा जा, पळ पळ पळ. काय झालं पण तू आता निघून का आलीस? अरे उद्या आमचं घर विकणार आहेत ना, तेच मी सगळ्यांना सांगते, पण कोणी माझं ऐकूनच घेत नाही. आता मी कोणाला सांगू? तू तुझ्या फ्रेंडला का नाही सांगत? पण तू इथे नाहीच आहे. तू त्याला फोन करू शकतेस ना? हा, मी विसरलीस. फ्रेंड. हाय फ्रेंड. तू का मला परत परत फोन करतोयस? मी तुला 100 वेळा सांगितलंय मी तुझ्यासोबत येणार नाहीये यश. समीर ऐक, एक प्रॉब्लेम झालाय. काय झालं? तू ठीक आहेस ना? आय एम फाईन, मला काही झालं नाहीये. प्रॉब्लेम नेहा आणि परीच्या बाबतीत झालाय. अरे त्यांचं काही का होईना रे बाबा. आता तुला काय करायचंय? तू तोडलेस ना संबंध सगळ्यांशी, मग काय करायचं तुला? समीर, दिस इज सिरियस. काय झालं ते मला पटकन सांग आता. हे बघ, परीनीनं मला एक व्हॉइस नोट पाठवला होता. त्यात ती असं म्हणाली की या परांजपेच्या तर ना. समीर, परांजपे नंतर आधी आपल्याला त्या पंड्याला गाठायला हवं. हे बघ, मी परत आलोय म्हणून सांगतो, तू सगळ्यात आधी फाइंड आउट कर की तो पंड्या कुठे. हा ठीक आहे, मी एक काम करतो. मी घारतोंडेला त्याच्या घरी पाठवू शकतो. गुड, व्हेरी गुड, लवकर कर. अरे ऐक ना, पण मला काय वाटतं, आपण या सगळ्यामध्ये उशीर का करतोय? आपण थेट मुद्द्याला हात घालूया ना. आपण नेहाच्या घरी माणसांना पाठवा आणि डायरेक्ट. नाही समीर, हे बघ, काही झालं तरी आपल्या हातात काहीतरी पुरावा असणं गरजेचं आहे.
म्हणजे परी जे म्हणते ते खरं असलं तरी सुद्धा आपण कुठलाही चान्स घेऊ नाही शकत, कारण एक छोटीशी चूक सुद्धा आपल्याला महागात पडेल. अंडरस्टँड की एकाच वेळेला तिघांचं आयुष्य पणाला लागणार आहे. हा ठीक आहे समीर, आपल्या हातात पुरावा असणं गरजेचं आहे. तू काहीही कर आणि लवकरात लवकर त्या पंड्याला गाठ. हो 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 ओके गुड बाय. एक कोण छे कोण पाहिजे? कोण तुम्ही? पंड्या साहेब आहेत का? नाही, ते आता घरला नाही. घरला नाही? कुठे गेलेत? कुठे? ते ना नाशिकला गेले. नाशिकला? अरे बापरे, कधीपर्यंत येतील परत? रात्री उशिरा येणार बघा. हा बोला कारतोंडे. साहेब मी चौकशी केली. हा ते पंड्या साहेब नाशिकला गेलेत, रात्री उशिरा येतील. नाही पण हे ज्या व्यक्तीने सांगितलं ती व्यक्ती खरं बोलतीये का? हो नाही म्हणजे वाटतं तरी तसंच आहे. ठीक आहे, मग तुम्ही एक काम करा, त्याचा नंबर घ्या आणि ताबडतोब निघा तिथून. ओके ओके. भाऊ तुम्ही कोण? काय काम काय तुमच्या ह्यांच्याकडे? मी देसाई, इस्टेट एजंट आहे. एका प्रॉपर्टी बद्दल बोलायचं होतं त्यांच्याशी. नंबर देता का त्यांचा? हा घ्या ना. 98 हा समीर बोल. हा यश, पंड्या नाशिकला गेलाय. ऐक मला आता असं वाटतं की पंड्याची जर आपण वाट पाहत बसलो ना तर इकडे सगळा कार्यक्रम उरकलेला असेल. पुरावे नंतरही देता येतील, आधी त्याचा बँड वाजवणं महत्वाचं आहे. नाही समीर, आपण पुराव्याशिवाय काही करू शकत नाही. सी प्लीज अंडरस्टँड, तो परांजपे स्वतः वकील आहे आणि हुशार आहे. तो कुठलाही पुरावा असा मागे सोडणार नाहीये. आताही बघ ना, त्याचे इंटेन्शन्स वाईट आहे ते आपल्याला माहिती आहे, तरी सुद्धा आपल्यासाठी तो गुन्हेगार नाहीये. अरे पण मग आता करायचं काय? तेव्हा त्या पंड्याला आपल्याला काही करून गाठायलाच हवं. जोपर्यंत तो साक्ष देत नाही ना, आपण काही नाही करू शकत. अरे पण तो ताब्यात येईपर्यंत लग्न लागलेलं असेल, मग नंतर त्याला घेऊन येऊन तू काय त्याला वरातीत नाचवणारच का? नाचवणार नाहीये, मग योग्य माणसाला योग्य वेळी योग्य त्या ठिकाणी पोहोचवणार आहे. अरे पण तो नाशिकला गेलाय ना यश. तू फक्त फाइंड आउट कर की पंड्या कुठपर्यंत पोहोचलाय. त्याने काय होणार आहे? अरे बोल ना. अर्ध्या वाटेत गाठतो त्याला मी. तुझ्या फोनची वाट बघतो मी. ओके ओके बाय. गाडी लावा बाजूला. सर मी इथेच उतरू का? सर हळू सर. शुभमुहूर्त सावधान. वा यश वा, मानला तुला. तू छान गेम खेळतोयस रे. माझं आणि नेहाजींचं लग्न व्हावं म्हणून तू जी काही धडपड करत होतास
तिथेच माझ्या लक्षात आलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे. नेहाजींच्या समोर चांगला माणूस बनायचंय ना तुला, तू नाहीच आहेस. मला आधीच कळलं होतं, पण मी मुद्दाम काही बोललो नाही, कारण परी आणि नेहाजींची काळजी होती मला. तुझा फ्रॉड चेहरा समोर आला असता ना तर यांना धक्का बसला असता. आज या सगळ्यांसमोर मी तुझा खरा चेहरा जो त्याला ओळखलंस? याची ओळख पण मीच करून देऊ. नेहाने इतक्या विश्वासाने तुला पॉवर ऑफ अटॉर्नी दिली, ते पेपर्स या हरामखोराकडे कसे आले? अहो, हाच तो माणूस आहे ना जो आपलं घर बघायला आला होता? हो हाच आहे. बरोबर ओळखलं काकू तुम्ही. तोच हरामखोर आहे हा. जे तुमच्या बरोबर घडणार होतं तेच आता नेहा बरोबर पण घडणार होतं. बरं झालं मला परीने मेसेज केला आणि त्यात तिने याचा उल्लेख केला. मी माहिती काढली तर माझी भीती खरी ठरली. हाच तुम्हाला काय ते खरं सांगेल. बोलणार आहेस की? प्लीज मार नका, मी सांगतो, सगळं सांगतो. मी आणि परांजपे आम्ही दोघं एकमेकांना आधीपासून ओळखतो साहेब. हा सगळा प्लॅन आहे ना हे परांजपेचा आहे. याच्या आधी आहे ना साहेब आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये भेटलो. त्या नेहा कामतच्या घराचं डील करायला घ्या. ते घराच्या नाद आहे ना शोधून टाका तुम्ही. काय आहे ते घरावरती खूप कर्ज आहे. कर्ज 5 रुपये असेल ना तर घराची किंमत 20 रुपये आहे. एकाच डील मध्ये मालामाल होऊन जाऊ आपण. पण हे तेव्हा शक्य आहे जेव्हा ते मॅडम तुम्हाला पॉवर ऑफ अटर्नी देणार. ते माझ्याकडे लागलं. ते तुम्हाला कशासाठी देणार पॉवर ऑफ अटर्नी? माझी होणारी बायको आहे. पण काय ना परांजपे साहेब, प्रॉपर्टीसाठी तुम्ही आयुष्यभर एखाद्याला लग्न करून घरी आणणार. मला तुमचा हे डील अजिबात पसंत नाही पडला. मला थोडी आयुष्य काढायचं तिच्यासोबत. मग काही दिवस मजा करणार, मग योग्य वेळ आली की घराबाहेर काढून टाकून. त्या नेहा कामतने थकवला मला पार. तिने आणि तिच्या पोरीने. त्या डायबेटिक पेशंट, रोजचा इंजेक्शनचा खर्च आपल्याला नाही करायचा. एवढा खर्च कोण करेल? तुम्हीच करणार सगळा खर्च. आहे तोपर्यंत ना. म्हणजे लोक इंजेक्शन देऊन काटा काढतात, तिथे मला तेच काम इंजेक्शन न देता करायचं. तर का असं घडलं ना, फक्त 4 दिवसात त्या परीचे पंख गळून पडले. याचा प्लॅन होता ते छोटी सोबत वाईट करायचा. माझ्या काय नाही साहेब, मी सगळं खरं सांगतोय. हे घराच्या डील व्यतिरिक्त माझा ह्याच्यात काहीच संबंध नाही साहेब. बोल परांजपे, आता का गप्पा झालायस? परांजपे, माझ्या परीबद्दल तुम्ही जे काय. मी काय म्हणते नेहा? 1 मिनिट बहिणी. मी माझ्या परीबद्दल विचारतीये. माझ्याबद्दल कोणी काही बोललेलं मला चालेल, पण माझ्या परीबद्दल कोणी जसं तसं बोललेलं मला चालणार नाही. आणि परीबद्दल जाणून घेताना कोणी मध्ये बोललेलंही मला चालणार नाही. बोला, मी जे काय ऐकलं ते सगळं खरंय? परांजपे बोला. नाही, माझा जीव आहे तिच्यावर. म्हणून तिचा जीव घ्यायला निघाला होता तुम्ही? नाही, खोटं खोटं आहे सगळं. पांड्या जे बोलतोय ते काय? खोटं बोलतो तो. खोटा नाही तो का खोटं बोलेल? तो परीला ओळखत सुद्धा नाही. म्हणूनच मी ओळखतो ना त्याला. खोटारडा आहे तो. परीला मारून टाकण्याबद्दल वगैरे मी काही बोललेलंच नव्हतं असं. मग काय बोलला होता तुम्ही? मी तिला फक्त कुठेतरी ट्रेनमध्ये दूर सोडून. ये नेहा कामत,
सगळ्यांसमोर तू मला मारलंस? कोण समजतेस कोण स्वतःला? ते पदरी ही अवलक्षणी पोरगी देऊन नवऱ्याने टाकलेली पाहिजेस तू. जो नशीब समज मी तुझ्या बरोबर लग्नाला तयार झालो. मी तर तुझ्यासारख्या बाईला तर ना